मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काश्मीराजवळ झालेल्या एका अपघातात आई व तिच्या 2 मुली गंभीर जखमी झाल्यात। हा अपघात वाढदिवस साजरा करण्यासाठी मंदिरात जात असताना झाला। रस्ता ओलांडत असताना एका भरधाव टेम्पोने तिघांनाही जोराची धडक दिली। जखमींना तातडीने काश्मीराच्या ऑर्बिट रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। काश्मीरा पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून वाहन जप्त केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास काश्मीरा पोलीस करत आहेत। राष्ट्रीय महामार्गाच्या अंडरपासच्या कामात दिरंगाईमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे आरोप स्थानिकांनी केलाय। अपघाताच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अंडर बायपास भुयारी मार्गाचे काम हाती घेतले असले तरी वाहतूक विभागाने कामासाठी आवश्यक परवानगी वेळेत न दिल्याने हे काम तब्बल 10 वर्षांपासून प्रलंबित राहिले असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो, ज्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे। रिंकी नावाची मुलगी होती, महिला, तिचे 2 मुली होते लहान लहान, एक 4 वर्षाची आणि एक 8 वर्षाची। ते काल बाईचा वाढदिवस होता म्हणून हरे रामा हरे कृष्णा मंदिर जात होते। मीरा गावठण महाजनवाडीमध्ये राहणारे होते आणि ते देवळामध्ये जात असताना काश्मीरावरून दैसरकडे जाणारी मोठी पांढरी कलरची वाहन होती टेम्पो, त्यांनी जे धडाका दिला काय ते जागेत सर्व सिरियस झालेले आहेत। आताही ते ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये आहे।